राधानगरी तालुक्यातील आवळी बुद्रुक इथल्या ज्योतिर्लिंग एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालयात तब्बल 12 वर्ष विनाअनुदान तत्वावर सेवा बजावली. पण अनुदान सुरू झाल्यानंतर आपल्याला डावलण्यात आल्याचा आरोप पत्रकार परिषदेत 3 शिक्षकांनी केलेला आहे. याबाबतचे आरोप संस्था अध्यक्षांनी मात्र फेटाळले आहेत. वर्षानुवर्ष सेवा केली, मात्र हक्काच्या वेळीच आम्हाला पोरकं केलं, अशी खंत व्यक्त करत 3 शिक्षकांनी पत्रकार बैठकीत आपली व्यथा मांडली. न्याय मिळाला नाही तर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. आवळी बुद्रुक इथल्या माध्यमिक विद्यालयात शांताराम आनंदा एकशिंगे, शीतल आनंदा मेटील आणि शरद आनंदा कांबळे हे 3 शिक्षक 2007 ते 2019 या कालावधीत विनाअनुदान तत्वावर बिनपगारी सेवा बजावत होते. शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अनेक वर्ष काम करूनही संस्थेला अनुदान मिळाल्यानंतर आपल्याला डावलून इतर शिक्षकांची नियुक्ती केल्याचा आरोप त्यांनी केलाय. आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागासह संबंधित विभागांकडे दाद मागितली असून या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी सुरू असल्याचं शिक्षकांनी सांगितलं. 12 वर्ष बिनपगारी सेवा केली, संस्थेच्या अडचणीच्या काळात शाळेसाठी उभं राहिलो, मात्र अनुदानाचा लाभ मिळण्याची वेळ आली तेव्हा आम्हालाच बाजूला करण्यात आलं. आमच्या सेवेची हीच का पावती, असा सवाल उपस्थित करत शिक्षकांनी आपल्या वेदना पत्रकार बैठकीत व्यक्त केल्या. माध्यमिक विद्यालय आवळी बुद्रुक या शाळेतला आम्ही अन्यायग्रस्त शिक्षक आहोत. गेली 10 ते 15 वर्ष या शाळेमध्ये आम्ही कार्यरत असताना आम्हाला डावलून संस्थेतील काही पदाधिकाऱ्यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे इतर शिक्षकांनी घेऊन आमच्यावर फार मोठा अन्याय केलेला आहे. या संदर्भात आम्ही वेळोवेळी माध्यमिक शिक्षण विभाग यांच्याकडे तक्रारी केल्यात, लेखी तक्रारी केल्यात, तरी देखील आम्हाला कोणत्याही प्रकारे आज तागायत न्याय मिळालेला नाही. त्याचबरोबर आम्ही SITला देखील या संदर्भात आमचं म्हणणं कळवल्यानंतर SITनं चांगल्या प्रकारची सुनावणी घेतली आणि सुनावणी घेतल्यानंतर त्यांनी सर्व आमचं म्हणणं चांगल्या प्रकारे ऐकून घेतलं आणि तरी देखील अजून आम्हाला काही न्याय मिळालेला नाही. आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत. आम्हाला या SIT कडून न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. गेली 15 वर्ष आम्ही राबत असताना अगदी बोगस कागदपत्र, बनावट डॉक्युमेंट्स तयार करून यांनी नियुक्त्या घेतलेल्या आहेत या शिक्षक आणि आमच्यावर फार मोठा अन्याय झालेला आहे. या विरोधात आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही थोड्या दिवसात शिक्षण विभाग, माध्यमिक जिल्हा परिषद यांच्या समोर मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत. 2007 पासून माध्यमिक विद्यालय आवळी बुद्रुक मध्ये कार्यरत असून आम्ही सर्व शिक्षक जे आहेत ते 2003-04 पासून बाकीचे शिक्षक कार्यरत आहेत. तसेच माझी वैयक्तिक मान्यता पण झालेली असताना संस्थेनं 2009ला कायम शब्द निघणार, त्यामुळे काय केलं, आम्हा शिक्षकांना डावलून नवीन शिक्षकांची भरती केली 2014 मध्ये. तीही खोट्या अध्यक्षांच्या सहीने आणि 2018 मध्ये परत त्यांना नियुक्ती आदेश दिलेले आहेत. आणि आम्हा शिक्षकांना जे 2005 पासून आतापर्यंत 2019 पर्यंत जे विना वेतन आम्ही प्रामाणिक काम केलेलं आहे, या पूर्ण कालावधीमध्ये आम्ही शाळेची जे असतील ते वेगवेगळी प्रशिक्षण असतील, काही सुपरविजनची कामं असतील, 10वीचे पेपर सेटिंगची, पेपर तपासणीचे जे काम आहे ते प्रामाणिकपणे केलेलं असताना देखील संस्थेनं आम्हाला डावलून नवीन भरती केलेलं आहे. याबाबत आमचे प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी संस्थेची बाजू विचारली असता शिक्षकांनी केलेले सर्व आरोप ज्योतिर्लिंग एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांनी फेटाळून लावलेत. आमची शाळा विद्यार्थी केंद्रित आणि विद्यार्थी प्रिय असून विद्येच्या मंदिराची बदनामी योग्य नाही. संस्थेनं कोणतीही बोगसगिरी केलेली नसल्याचा खुलासा पाटील यांनी केलाय. ज्योतिर्लिंग एज्युकेशन सोसायटी आवळी बुद्रुक संचलित माध्यमिक विद्यालय आवळी बुद्रुक या संस्थेबद्दल पत्रकार परिषद घेतलेली आहे. ही पत्रकार परिषद घेत असताना त्यांनी शिक्षण अधिकारी किंवा जिल्हा परिषदला तक्रार करून त्याचं खरं खोटं किंवा करायला पाहिजे होतं. ह्या काही गोष्टी ज्या त्यांनी बोललेल्या आहेत की बोगस भरती वगैरे, तर असं कुठलीही बोगस भरती झालेलं नाही. इथून मागे शिक्षण संस्था चालवत असताना सगळ्या गोष्टीचा विद्यार्थ्यांना 100% निकाल लागतोय प्रत्येक वर्गाचा आणि चांगल्या पद्धतीने 10वीच वर्ष शाळा चालू आहे. आता फक्त एकच त्याने केलं पाहिजे होतं, काही गोष्टी न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्याचा निकाल बोगस शिक्षक किंवा व्यवस्थित शिक्षक आहेत हे कोर्ट ठरवणार आहे. त्याचा अधिकार आम्हाला नाही आणि अशा बातम्या देऊन शाळेला चुकीच्या वळणावर नेणं चुकीचं आहे. शाळेची गुणवत्ता तुम्ही बघा. शाळेत शिक्षक भरलेलं तुम्हाला अधिकार आहे.
शाळेत येऊन चौकशी करायची. पण ह्या अशा गोष्टी कुठल्या झालेल्या नाहीत आणि झालेल्या असतील तर त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करू. या प्रकरणात एका बाजूला तब्बल 12 वर्ष विनाअनुदान तत्वावर सेवा बजावल्याचा शिक्षकांचा दावा आहे, तर दुसरीकडे संस्थेनं सर्व आरोप फेटाळून कोणतीही बोगसगिरी केली नसल्याचं स्पष्ट केलंय. संबंधित शिक्षण विभाग आणि चौकशी यंत्रणांनी या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणणं गरजेचं आहे.